हाय हॅलो सर्वांना. तर मी इथं हेच सांगत आहे की मी आज अर्धा किलोचं चिकन बिर्याणी करणार आहे आणि मला वेळ नव्हता. काय मला मिस्टर मदतीला असतात, पण ह्यावेळेस मला ते मदतीला नाही आहे म्हणून सांगितलेलं त्यांनी आणि मला एकटीलाच करायची होती. तर मी अर्धा किलोची चिकन बिर्याणी गडबडीमध्ये फास्ट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, यातली जर माझी बिर्याणीची रेसिपी आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये पूर्ण व्हिडिओसाठी नक्की कमेंट करा. मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की टाकेन. तर अर्धा किलोच्या बिर्याणीसाठी मी इथे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि कांदा मी धुवून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित बारीक असा पातळ चिरून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा आपण फ्राय करायला घ्यायचा. कांदा फ्राय करताना देखील खूप काळजीपूर्वक करावा, कारण की तो कांदा पटकन कधी पूर्ण असा फ्राय होऊन जाईल सांगू शकत नाही. त्यामुळे आपण पूर्ण असा काळपट होईपर्यंत फ्राय करायचा नाही. तर मी ते कांदा फ्राय केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि बिर्याणी माझी खूप आवडते, अत्यंत माझी आवडती रेसिपी आहे. मी खूप बिर्याणी बघून एक 3-4 रेसिपीज बघून मी इथं बिर्याणी शिकलेली आहे. तर मी सगळा कांदा फ्राय करून घेतलेला आहे. कांदा फ्राय करून झाल्यानंतर चिकन व्यवस्थित धुवून घेतलं आणि मॅरिनेशनसाठी मी तयारी केली. तर यामध्ये मी फ्राय केलेला कांदा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे, लिंबू पिळलेला आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, गरम मसाले टाकलेले आहेत, चिकन मसाला, मटन मसाला, किचन किंग मसाला हा देखील टाकलेला आहे, खडे मसाल्याची पावडर करून टाकलेली आहे, चटणी आपल्या लाल तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर मी तूप टाकलेलं आहे आणि मी इथे दाखवायला विसरले, पण मी पुदिना आणि कांदा हे व्यवस्थित निवडून बारीक चिरून घातलेलं आहे. त्याच्यानंतर दही घातलेलं आहे. हे सगळं एकत्रित मिश्रण करून मी ते मॅरिनेशनला ठेवलं. भिजत घातलेला तांदूळ अर्धा किलो अखंड बासमती होता, तो देखील मी इथं तांदूळ शिजण्यासाठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये देखील मी खडे मसाले टाकलेले आहेत, तूप टाकलेलं आहे, लिंबू टाकलेला आहे. त्याच्यानंतर तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर मी तो ड्रेन करून घेतलेला आहे आणि चिकन इथं आपलं मस्त असं शिजलेलं आहे. तर चिकन आपल्याला 70% शिजवायचं आहे आणि तांदूळ देखील आपल्याला 70% शिजवायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय चिकनची ग्रेव्ही अगदी मस्त झालेली आहे, एकदम छान दिसते आहे. आणि इथे फ्राय केलेला कांदा, पुदिना चिरलेला आणि कोथिंबीर चिरलेली मी आपल्या थर टाकण्यासाठी ठेवलेली आहे. आणि हे सगळं करत करत मी इथे तवा देखील प्रीहीट करून घेतलेला आहे. आपण तव्यावरच दम द्यायचा आहे. तर चला, तर थर लावून घ्यायला मी सुरुवात केली. तर ज्या भांड्यात आपण थर लावणार आहे त्याला मी सगळीकडून तूप लावून घेतलं आणि इथे मी 2च थर करणार आहे, एक चिकनचा आणि भाताचा करणार आहे. तर पहिल्यांदा मी चिकनचा थर व्यवस्थित लावून घेतला, ग्रेव्ही देखील सगळी लावून घेतली. तर मी अर्धा किलो चिकनचं बरोबर निम्म चिकन इथं घेतलेला आहे आणि तांदूळ देखील जेवढा होता त्यातला बरोबर निम्मा मी घेतलेला आहे. आणि मी चमच्याने वगैरे करत नाही, हाताने आपण हलक्या हाताने पसरवायचं, जास्ती दाब द्यायचा नाही किंवा तांदूळ तुटतील, त्यामुळे चमचा देखील वापरायचा नाही. त्याच्यानंतर मी त्या थराला कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे. इथे तुम्ही काजू देखील तळून टाकू शकताय, पण मी ते विसरले, कारण की मी सांगितले मी गडबडीत केलेली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मग नक्की डिटेलमध्ये मी करेन. त्याच्यानंतर परत मी एकदा चिकनचा थर घेतलेला आहे. चिकनचा थर व्यवस्थित सगळीकडे पीस टाकायचे व ती ग्रेव्ही देखील व्यवस्थित सगळीकडे टाकायची. आणि मिठाचं प्रमाण शक्यतो परफेक्ट झालं तर बिर्याणी परफेक्ट होते. त्यामुळे मीठ देखील व्यवस्थित, चिकन जेव्हा आपण शिजवून घेतो तेव्हा देखील मीठ व्यवस्थित टाकायचं आणि तांदूळ शिजवताना तांदळामध्ये देखील मीठ व्यवस्थित टाकायचं. तर इथं सगळा दम वगैरे दिल्यानंतर मी व्यवस्थित सगळं केलं आणि तुम्ही बघू शकताय की कसं व्यवस्थित थर द्यावा लागतो हलक्या हाताने. आणि जे काही आपण खडे मसाले जे नको असतात, एक्स्ट्राचे असतात, ते तुम्ही थर लावते वेळेस काढून टाकू शकता. इथं मी तमालपत्र जे होतं ते एक्स्ट्राचं होतं, जे मी तांदूळ उकडण्यासाठी तांदळामध्ये टाकलेलं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि थर लावताना अगदी हलक्या हाताने सगळं काम करायचं आहे आपल्याला. आणि फायनली मी शेवटच्या थरावरती फ्राय केलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. बिर्याणीचं एकदम टेक्स्चर आणि कलर बघूनच तुम्हाला समजून जाईल की किती छान बिर्याणी होते. आणि आपण जे विकतचे आणतो त्यामध्ये एवढे मसाले देखील नसतात, अगदी थोडे मसाले वापरलेले असतात. पण आपण जी घरी बिर्याणी करतो एकदम परफेक्ट होते आणि चव देखील एकदम छान लागते. त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा बिर्याणी. तुम्हाला जेव्हा चिकन बिर्याणी करायची असते तेव्हा ती जी प्रिपरेशनलाच 2-3 तास निघून जातात आणि एकदा का सगळं आपलं प्रिपरेशन झालं की बिर्याणी अर्ध्या तासात होऊन जाते. तर इथे मी तव्यावरती
बिर्याणीसाठी जे आपलं पातेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हवा जाऊ नये म्हणून अशी एक भरलेली कळशी ठेवलेली आहे. आणि इकडं भांडी माझी वाट बघतायत की कधीही आमच्याकडे येईल, आमचा नंबर कधी येईल आणि आम्हाला कधी स्वच्छ करेल. तर इथं 10 मिनटं हाय फ्लेमवर आणि 20 मिनटं स्लो मीडियम फ्लेमवर ठेवल्यानंतर दम दिल्यानंतर माझी बिर्याणी तयार झालेली आहे. आता मी बिर्याणी काढत आहे, तुम्ही बघू शकता. हे थोडं शूट लांबून घेतलेलं आहे त्यामुळे एवढं काही समजत नाही. लास्टला मी जो बिर्याणीचं जे शूट थोडं केलेलं आहे ते तुम्ही बघू शकताय. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, बिर्याणी कशी वाटली मला नक्की सांगा. माझं लॉंग व्हिडिओजला जास्त व्ह्यू येत नाहीत तर तुम्ही व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा, छान अशी माझी मस्त चिकनची दम दिलेली बिर्याणी झालेली आहे. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहे. आणि असंच चॅनलला सपोर्ट करा, माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असंच सपोर्ट केल्यामुळे थँक्यू.